अन्नामुळे शरीराची भूक भागते तर साहित्यामुळे बुद्धीची भूक पूर्ण होते। आज जागतिक पुस्तक दिन आहे। तसंच आजचा दिवस कॉपीराइट दिन म्हणूनही साजरा केला जातो। पुस्तकं खऱ्या अर्थाने ज्ञान समृद्ध करतात, तर लिखाणाची सुद्धा चोरी होऊ नये यासाठी कॉपीराइट कायदा महत्त्वाचा आहे। 1995 साली युनेस्कोने जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन म्हणून 23 एप्रिल ही तारीख निश्चित केली आहे। जगभरातील वाचनाच्या चळवळींची सद्यस्थिती, वाचन चळवळीसमोरील आव्हानं आणि समाज म्हणून आपली जबाबदारी विशद करणारं बी न्यूजचं हे विशेष वृत्त। लेखन हा मानवी भावभावनांचा आणि व्यक्त होण्याचा आविष्कार आहे। तर वाचन संस्कृतीमुळे मन, मेंदू सशक्त आणि समृद्ध होतो। वाचाल तर वाचाल हे वाक्य सर्वांनाच माहीत आहे। वाचन संस्कृती निर्माण झाली पुस्तकांमुळेच। जगभरात वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि त्याचवेळी विविध प्रकारच्या साहित्यकृती निर्माण करणाऱ्या लेखकांचे हक्क अबाधित राहावेत यासाठी दरवर्षी 23 एप्रिल रोजी जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन साजरा केला जातो। 1995 साली युनेस्कोने या दिवसाची घोषणा केली। मुळात पुस्तकांचं महत्त्व नव्यानं सांगायची गरज नाही। ज्ञान, विज्ञान, मनोरंजन, माहिती, संशोधन, साहित्य अशा अनेक अंगांनी पुस्तकांनीच मानवी जीवन समृद्ध केलंय। पुस्तकं हा ज्ञानाचा, माहितीचा, मनोरंजनाचा स्रोत असतात। कितीही नवीन माध्यमं आली तरी पुस्तकाचं महत्त्व सर्वाधिक आहे। जो हातात पुस्तक घेऊन वाचतो त्यालाच पुस्तकाचं खरं महत्त्व माहीत आहे। त्यामुळेच आजच्या पुस्तक दिनानिमित्त सर्वांनीच पुस्तकांबद्दल ऋणी असण्याची गरज आहे। दुसरीकडे लेखकांच्या मूळ रचना वाङ्मय चोरीपासून वाचाव्यात यासाठी आजचा दिवस कॉपीराइट दिवस म्हणून ओळखला जातो। काळाच्या ओघात कॉपीराइट हा एक कायदा बनलाय। त्याचा अनेक माध्यमांमध्ये प्रभावी वापर होऊ लागलाय। पुस्तक लिहिणं ही एक समृद्ध कला आहे, ज्यामागे विचार आहे, अभ्यास आहे आणि तळमळ आहे। त्यामुळे पुस्तक ही संकल्पना अत्यंत व्यापक आणि सखोल आहे। आजच्या दिवशी युनेस्कोसह जगभरातील अनेक लेखक, पुस्तक प्रकाशक, ग्रंथालय आणि विद्यार्थ्यांचे पुस्तक मेळे भरतात। वाचन सत्र, लेखक भेटी, पुस्तक दान आणि कार्यशाळा आयोजित केल्या जातात। सध्याच्या काळात वाचन संस्कृतीसमोर अनेक गंभीर आव्हानं उभी आहेत। डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव, सोशल मीडियामुळे कमी होत चाललेलं वाचन, पुस्तकांचे वाढलेले दर या प्रमुख अडचणी आहेत। अशावेळी पुस्तक प्रेमी, शिक्षक, पालक आणि राज्यकर्ते यांनी एकत्र येऊन पुस्तक वाचन संस्कृती टिकवणं अत्यावश्यक आहे। त्यासाठी पुस्तकं खरेदी करणं, पुस्तकं वाचणं आणि पुस्तकं जपणं असा निर्धार प्रत्येकानं करणं गरजेचं आहे।